राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप महायुतीला 288 पैकी तब्बल 237 जागांवरती विजय मिळाला। यामध्ये भाजपने सर्वाधिक 132 जागा मिळवत महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला। त्यामुळे लोकसभा निवडणुकीत काम करणारा जरांगे पॅटर्न विधानसभा निवडणुकीत फेल गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। पण आम्ही मैदानातच नव्हतो, ज्याला पाडायचं असेल त्याला पाडा असं मी मराठा समाजाला सांगितलं होतं। त्यामुळे जरांगे पॅटर्न फेल झाला या चर्चेला काहीच अर्थ नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। सध्या निकालानंतरही ओबीसी आणि मराठा हा वाद पाहायला मिळत आहे। याला कारणीभूत होते मनोज जरांगे पाटील। निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांनी मराठा समाजाचे सर्वाधिक आमदार आल्याचं सांगत मराठा समाजाशिवाय महाराष्ट्रात काहीही होऊ शकत नाही, मराठा समाजाचे 204 आमदार आम्ही निवडून दिलेत, त्यामुळे लक्षात ठेवा, आरक्षण देणार नसाल तर समाज तुम्हाला पाहून घेईल। त्यांच्या या विधानानंतर ओबीसी समाजाचे प्रतिनिधी मीडियासमोर आले आणि राज्यभरातील ओबीसी एकवटल्यामुळेच महायुतीला एवढं प्रचंड यश मिळाले असं ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले। तसंच राज्यात 45 पेक्षा जास्त ओबीसी आमदार विजयी झाल्याचंही त्यांनी सांगितलं। अहो मला सारखा दम लागतोय हो। आज माझा अजिबातच मूड नाहीये। मला ना कसं तरी होतंय, माझ्या हातापायाला मुंग्या येतायत हो। माझं खूप डोकं दुखतंय आज। अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या आहेत, लवकर आणून द्या ना। या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का? हो ना। अहो या त्रासावर सोपा उपचार आहे, डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक। महाराष्ट्रातलं जातीयवादाचं विष मराठा आणि बहुजन समाजाने संपत चांगला निकाल दिला आहे। राज्यातील विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल झाला आहे। आता यापुढे जरांगेंच्या आंदोलनाला प्रतिआंदोलन होणार नाही। या उलट ओबीसींच्या प्रश्नांवरती संपूर्ण महाराष्ट्रात गावोगावी संघटना बांधणार असल्याची घोषणा लक्ष्मण हाके यांनी केली आहे। यासोबतच त्यांनी जरांगे यांच्यावरती टीका करत तो आकडा कुठून आणला तेवढं मात्र सांगा, कारण निवडणूक आयोगाकडून घेतलेल्या मतदानात मराठा समाजाचे फक्त 112 आमदार विजयी झाले आहेत। त्यानंतर हेच विधान बावस्कर महाराजांनी रिपीट केलं। तुर्तास जरांगे यांनी त्यावर प्रतिक्रिया दिलेली नाहीये। पण खरंच मराठा समाजाचे 204 आमदार निवडून आलेत की 112 यावर राजकीय युक्तिवाद रंगला आहे। हेच मराठा विरुद्ध ओबीसी वादाला कारणीभूत ठरत आहे। राज्यात 14 महिन्यांपासून हा वाद विकोपाला गेलाय। मराठवाड्यासारख्या प्रगतशील भागात सुद्धा मराठा समाजाच्या हॉटेलमध्ये ओबीसी बांधव चहा घ्यायला थांबत नाही ना। ओबीसींच्या लग्न कार्याला मराठा खुल्या दिलाने जाऊ शकतो। जातीयवादाचे हे विष ग्रामीण भागात प्रचंड प्रमाणात वाढलंय, पण याला कारणीभूत असणारे सरळ हे खापर दुसऱ्यावर फोडून नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करतात। मनोज जरांगे यांनी महायुतीच्या विरोधात लोकसभेला रणशिंग फुंकलं। लोकसभेला त्यांचा होल्ड होता। मराठा समाज एकसंध झालेला असल्यामुळे जरांगे यांचं नेतृत्व संपूर्ण मराठा समाजाने डोक्यावर घेतलं होतं। पाटलांचा आदेश आला, केवळ या एका वाक्याने लोकसभेचं राजकीय गणित फिरली आणि महायुती दणदणीत पराभूत झाली। मात्र लवकरच या वादाला दुसरी किनार मिळाली। मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसीमध्ये नको, ओबीसी पिछाडलेला आहे, तुलनेने मराठा समाज प्रगतशील आहे, अशा मुद्द्यांना घेऊन ओबीसींची मूठ एकत्र करण्यात लक्ष्मण हाके व्यस्त झाले। लोकसभेला महायुतीच्या पराभवानंतर त्यांनाही डिवचण्याचा प्रयत्न केला गेला, पण यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी ओबीसी एकत्रित करून एकखट्टा मतदान महायुतीच्या बाजूने वळवलं। नंतर त्यांची महत्वाकांक्षा काही लपून राहिली नाही। थेट गृहमंत्री पदापर्यंत आपली अपेक्षा असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं। मात्र समाजाचं समाजकारण सोडून राजकारण करणाऱ्या या नेतृत्वांमुळे समाजात पसरलेली दुरी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे। यावेळी निवडणुकीत ते दिसून आलं। तर जरांगे यांनी केलेलं 204 मराठा आमदारांचं विधान कितपत खरं आहे याची पडताळणी करण्यासाठी आम्ही अखिल भारतीय मराठा संघाची मदत घेतली आणि त्यांच्या म्हणण्यानुसार मराठा आणि मराठा कुणबी मिळून अपक्ष 2, महायुती 94, महाविकास आघाडी 16 असे 112 मराठा आमदार विजयी झाले आहे। तर जरांगे यांचा दावा खोटा असला तरी यावर राजकीय खलबत होताना दिसत आहे। तर यावेळी जरांगे फॅक्टर फसला का आणि का फसला यावर तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा सत्य पे सत्ता।